Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 Subject English Lower Level. Dear students, in this activity we shall discuss how to participate confidently इन अ फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन. अर्थात औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चेमध्ये आपण कशा प्रकारे आत्मविश्वासाने इंग्लिशमध्ये डिस्कशन करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन नंबर 29. ॲक्टिव्हिटी नंबर 29. हिअर लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे या ॲक्टिव्हिटीमधून विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता डेव्हलप होणार आहेत आणि त्या म्हणजे 1. टू इनेबल स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे की टू कम्युनिकेट अँड टॉक टू रिझॉल्व इश्यू विथ पीपल इन बेटर वे, म्हणजे लोकांबरोबर कॉन्फिडेंटली कम्युनिकेशन करून काय इश्यू असेल, काय प्रॉब्लेम असेल तो सोडवता येणार आहे. नेक्स्ट, टू इनेबल द स्टुडंट टू एंगेज विथ ईच अदर अँड थिंक कोलॅबोरेटली, म्हणजे एकमेकाशी एंगेज कोलॅबोरेटली म्हणजे एकत्रितपणे चर्चेमध्ये तुम्ही भाग घ्यायला शिकणार आहात. अँड देन टू डेव्हलप अ सॉलिड अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक स्ट्रक्चर लाईक नाउन्स, वर्ब्स अँड ॲडजेक्टिव्स थ्रू स्पीकिंग स्किल्स. या स्पीकिंग स्किल्समधून भाषा कौशल्यमधून बोलण्याच्या कम्युनिकेशन स्किलमधून विद्यार्थ्यांचे ग्रॅमॅटिकल जो टॉपिक आहे नाउन, देन वर्ब, ॲडजेक्टिव्ह हे पार्ट्स ऑफ स्पीच तुमचे परफेक्ट होऊ शकतो. चला तर आपण डायरेक्टली ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बट ॲज युजल बिफोर गोईंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर आपण सुरुवात करूया. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स आर गिवन हिअर. नेहमीप्रमाणे काही सूचना दिलेल्या आहेत शिक्षकांसाठी. 1. टीचर्स विल एनकरेज स्टुडंट्स, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतील टू टेक पार्ट इन डायलॉग स्किल विथ रिजनेबल फ्लो ऑफ स्पीड, ॲक्युरेसी अँड फ्लुएन्सी, म्हणजे विद्यार्थ्यांनी डायलॉग म्हणजे कॉन्व्हर्सेशनमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी एनकरेज करणार आहात. दे विल मोटिवेट स्टुडंट टू स्पीक इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कॉन्टेक्स्ट अँड रिअल लाईफ सिच्युएशन, म्हणजे सामाजिक वेगवेगळ्या संदर्भानुसार किंवा आपल्या रिअल लाईफ सिच्युएशनच्या अनुसार पार्टिसिपेट व्हायला टीचर तुम्हाला प्रोत्साहित करणार आहात. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत त्या बघूया. स्टुडंट्स विल लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर व्हेरी केअरफुली अँड विल पार्टिसिपेट टू आस्क ॲप्रोप्रिएट क्वेश्चन्स अँड आन्सर टू इलॅबोरेट अँड एक्सप्रेस देअर ओपिनियन. विद्यार्थी ज्या टीचर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या काळजीपूर्वक ऐकतील आणि त्यांनी सांगितल्यानुसार इफेक्टिव्हली पार्टिसिपेट होतील त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, त्या संभाषणामधून. आता आपण डायरेक्टली ॲक्टिव्हिटीला सुरुवात करीत आहोत. लर्निंग ॲक्टिव्हिटी ऑन प्लॅनिंग कॅरियर, म्हणजे आपण फ्युचरमध्ये कोणतं करिअर चूज करायचे याच्याबद्दल एक डायलॉग, एक कॉन्व्हर्सेशन, संभाषण दिलेलं आहे. दिस कॉन्व्हर्सेशन इज बिटवीन फादर अँड सन, मुलगा आणि विद्यार्थ्यामध्ये. मुलाला करिअर चूज करायचे आणि या बाबतीमध्ये दे आर टॉकिंग इच अदर. लेट्स सी. फादर सेड, सन यू आर 14 years old नाव. मुला तू आज 14 वर्षाचा झालेला आहेस. दिस इज द राईट टाईम फॉर यू टू प्लॅन युअर करिअर. आता ही योग्य वेळ आहे, तू तुझ्या फ्युचर करिअरचं प्लॅनिंग, नियोजन आता करू शकतोस. व्हॉट वुड यू लाईक टू डू इन फ्युचर, भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे. सन सेड, आय हॅवंट गिवन इट मच थॉट डॅड, की डॅडी किंवा बाबा मी एवढा आणखीन काही विचार केलेला नाही आहे. ओके, ऑल आय नो इज दॅट आय वुड लाईक टू टेक अप सम ब्राईट करिअर लाईक फार्मिंग. मला एक माझं ब्राईट करिअर बनवायचं, एक उज्ज्वल भविष्य किंवा एक जॉब मी करणार आहे आणि तो म्हणजे फार्मिंगमध्ये, अशी माझी इच्छा आहे. फार्मिंग म्हणजे शेती क्षेत्रामध्ये. सरप्रायझिंग. फादर सेड, फार्मिंग, गुड हेवन्स, अरे देवा, शेतीमध्ये तू करिअर करणार आहेस. फार्मिंग नीड अ लॉट ऑफ लँड, हार्ड वर्क, परसिव्हरन्स, बिग इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट नॉट. अरे शेती करण्यासाठी काय काय आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. नीड, गरज आहे कशाची, अ लॉट ऑफ लँड, भरपूर आपल्याला शेती हवी, जमीन हवी. देन हार्डवर्क करण्याची तयारी हवी, तुझी आहे का. परसिव्हरन्स, चिकाटीने ते काम करता आलं पाहिजे तिथे. बिग इन्व्हेस्टमेंट, खूप तिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. अँड व्हॉट नॉट, आणखीन खूप काही आहे.
सन सेड. बट ऑल दिस थिंग्स आर अ मस्ट इन एव्हरी करिअर. तसं बघितलं तर प्रत्येक करिअरमध्ये या सगळ्या गोष्टी आल्याच ना. हार्डवर्क आलं, परसिव्हरन्स आलं, या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहेत. फादर सेड, सी सन, देर इज फ्युचर इन कम्प्युटर्स, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम अँड लॉट्स ऑफ अदर कॅरियर्स. भरपूर इतर करिअरच्या वाटा आहेत आणि तू फार्मिंग कसं काही चूज करू शकतोस. बट फार्मिंग काय फॉर ए करिअर, आणि करिअर म्हणून यू हॅव व्हेरी स्ट्रेंज आयडिया सन. अरे मुला, तुझी तर खूप म्हणजे वेगळी अशी कल्पना वाटते. सनसेट, दे आर अन स्ट्रेंज डॅड. पप्पा, ही वेगळी काही किंवा वेगळी अशी किंवा विचित्र अशी कल्पना नाही आहे. ओके, पुढे काय बघूया आपण, कंटिन्यू करूया. फादर सेट, व्हॉट डू यू थिंक यू आर गोइंग टू डू फॉर युअर फार्मिंग करिअर. या फार्मिंग करिअरमध्ये चूज केलंस, तुला कशा प्रकारे हे करिअर तू डेव्हलप करू इच्छितोस. सनसेट, सी डॅड. पप्पा बघा, वी हॅव 10 हेक्टर ऑफ लँड इन अवर विलेज. आपल्याला गावामध्ये 10 एकर जमीन आहे. ओके, इट्स इनफ फॉर मी. एवढी माझ्यासाठी पुरेशी आहे. आय शॅल डेव्हलप इट इन टू अ ब्युटिफुल फार्म. आणि ती जमीन मी एका सुंदर शेतीमध्ये डेव्हलप करेल, विकसित करेन. ओनली आय शॅल नीड युअर हेल्प अँड गायडन्स. मला फक्त तुमची मदत आणि तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे. बघा, 14 वर्षाचा मुलगा, हाऊ इज टॉकिंग, टेकिंग पार्टिसिपेट इन द कॉन्व्हर्सेशन फॉर चूजिंग अ राईट करिअर. ओके, फादर सेड, ऑफकोर्स, हो निश्चितचपणे, आय एम देअर सन, मी तुझ्यासाठी असेल. बट व्हॉट विल यू ग्रो देअर. तू या जमिनीमध्ये काय उगवणार आहेस, काय पिकवणार आहेस. सनसेट, विथ न्यू सीड्स अँड मॅन्युअर्स आय शॅल ग्रो मँगो, चिकूज, कॅशो नट्स, salt and teak trees. Between the trees I shall grow vegetables and flowers too. So हे सगळे ट्रीज म्हणा, प्लांट्स म्हणा, व्हेजिटेबल्स म्हणा, मी याच्यामध्ये ग्रो करणार आहे. फादर सेड, बट फॉर दॅट यू विल हॅव टू लर्न ॲग्रिकल्चर. पण हे सर्व नॉलेज हवं असण्यासाठी, करण्यासाठी शेती क्षेत्राची तुला डिग्री हवी आहे. डू यू विश टू डू BSc इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये तू BSc ॲग्रिकल्चर करू इच्छितोस का, हा डिप्लोमा. सन, येस, यू आर राईटली रेड माय माइंड डॅड. हो, तुम्ही माझं मन अचूकपणे ओळखलेलं आहे डॅडी. आय शॅल बिकम अ ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर. आय रेड अ लॉट ऑफ अबाउट ॲग्रिकल्चर न्यूजपेपर. मी वर्तमानपत्रामधून BSc ॲग्रिकल्चरबद्दल खूप वाचलेलं आहे आणि तेच मी नक्की करणार आहे. फादर, गुड, छान. सनसेट, अँड डॅड, आय एम गोइंग टू टीच द न्यू वेज ऑफ फार्मिंग टू अवर विलेजेस. एवढंच नाही तर गावातील लोकांना, गावातील शेतकऱ्यांना मी नवीन पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल त्यांना मी शिकवणार आहे. इट विल बी अ सॉर्ट ऑफ सर्व्हिस टू माय विलेज. आणि माझ्या गावासाठी एक प्रकारची माझी एक समाजसेवाच असेल. फादर, गो अहेड लॅड, आय एम विथ यू. माझ्या मुलात तू आता पुढे जा, मी तुझ्यासोबत नेहमीच असेन. सन, थँक्यू डॅड. आवडलं ना हा कॉन्व्हर्सेशन. आता या कॉन्व्हर्सेशनवरती देर आर सम ॲक्टिव्हिटीज ऑर क्वेश्चन, त्या आपण बघूया. सॉलिड. ओके, teacher will form new pairs and will motivate students to imitate and play the roles of characters of dialogue activity. Students will enjoy their task and will speak boldly, confidently and accurate. जे आपण फादर अँड सनची कॅरेक्टर्स त्यांनी कसे प्ले केले हे मुलांमध्ये त्यांना प्ले करायला सांगायचे. आता या डायलॉगवरती क्वेश्चन्स बघा. व्हॉट इज द कंटेंट अबाउट. हा जो डायलॉग आहे कोणत्या कंटेंटवरती, विषयाशी रिलेटेड आहे. आता आपण हू आर द स्पीकर्स, याच्यामध्ये कोण बोलतात, हे सर्व क्वेश्चन अँड आन्सर आपण पुढच्या स्लाइडमध्ये डायरेक्टली क्वेश्चन ॲज वेल ॲज आन्सर्स बघणार आहोत. 1. व्हॉट इज द कंटेंट अबाउट. कंटेंट, विषय काय, कशाबद्दलचा आहे या कॉन्व्हर्सेशनमध्ये जे आपण आता डिस्कस केलं. द कंटेंट इज ऑन प्लॅनिंग अ करिअर. करिअर प्लॅनिंग करण्यासाठी, करिअर चूज करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, हू आर द स्पीकर्स. याच्यामध्ये स्पीकर्स कोण आहेत. The speakers are father and son. Okay. Next question. How old is the son? मुलगा किती वर्ष वयाचा आहे. Answer. The son is 14 years old. Next question. What did the father insist the child? Insist म्हणजे त्याच्यावरती आग्रह करणे. वडील मुलासाठी काय आग्रह केला वडिलांनी मुलावरती.
Answer. The father insisted that the child should choose other career except farming. शेती सोडून इतर जे करिअर आहे, इंजिनिअरिंग, देन हॉटेल मॅनेजमेंट लाईक दिस, शेती सोडून इतर करिअर चूज करावं असं त्याच्यावरती इन्सिस्ट त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सन इंटरेस्टेड इन? परंतु मुलगा कशामध्ये त्याला आवड आहे, इंटरेस्टेड आहे तो. द सन इज इंटरेस्टेड इन फार्मिंग. फार्मिंग, शेती करण्यामध्ये तो इंटरेस्टेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट आर द व्हेरियस करिअर मेन्शन इन द डिस्कशन? या डिस्कशन म्हणजे वेगवेगळ्या करिअरच्या कोणकोणत्या करिअर्सच्या बाबतीमध्ये ते उल्लेख केलेला आहे. द व्हेरियस करिअर्स मेन्शन इन द डिस्कशन्स आर कम्प्युटर्स, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम अँड फार्मिंग. ऑल दिस आर. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ विल द सन वर्क हार्ड फॉर हिज चोजन करिअर? त्याने जे फार्मिंगचं करिअर चूज केलेलं आहे त्यासाठी तो कशा प्रकारे हार्डवर्क करणार आहे ते सांगा. फॉर हिज चोजन करिअर द सन प्रॉमिस दॅट ही विल कम्प्लीट बेस इन ॲग्रिकल्चर. Okay, he will develop beautiful farm by growing mango, chicus, cashew nuts, salt and trees between the trees and vegetables and flowers like this. Next, what is the right age to plan your career? एखाद्याने आपलं करिअर चूज करण्यासाठी योग्य एज किंवा वय काय असावं? द एज ऑफ 14 इज द राईट एज टू प्लॅन वन्स करिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट अँड राईट 2 वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड 2 सिमिलर वर्ड्स याच्यामध्ये कोणते गेलेले आहेत? सो आन्सर इज फार्मिंग अँड लँड. 10 हेक्टर लँड, that word is there. Next question. What lesson do we learn from the talk? या टॉकमधून, या चर्चेमधून कोणता आपण लेसन किंवा धडा शिकलो? And answer. We learned that आपण हे शिकलो, one should choose the career according to one's interest. एखाद्याने आपलं करिअर आपल्या आवडीनुसार चूज करावं and in a right time, योग्य वेळेमध्ये. हे आपण याच्यामधून शिकलो. ओके. सो लेट्स सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. याच्या रिलेटेड काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. टीचर विल इन्स्ट्रक्ट अँड एनकरेज द स्टुडंट टू पुट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. इथे काही वाक्य दिले आहेत डायलॉग रायटिंगसारखे. ते जंबल सेंटेन्स आहे, ते योग्य ऑर्डरमध्ये की जे मिनिंगफुल डायलॉग तयार होईल. फर्स्ट दिलेला आहे, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. नेक्स्ट, वाय सो? क्वेश्चन मार्क इज देअर. डू यू बिलीव्ह इन गॉड? तुझा देवावरती विश्वास आहे का? आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. आपण त्याचा ॲन्सर लिहिलेला आहे. हे तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी 1 मार्क्ससाठी ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. ॲन्सर, डू यू बिलीव्ह इन गॉड? तुझा देवावरती विश्वास आहे का? येस आय डू. हो, माझा आहे. बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. परंतु पूर्णपणे त्यांच्या ब्लेसिंगवरती मी अवलंबून नाही. वाय सो? असं का? आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. ब्लेसिंगपेक्षा मी स्वतःच्या हार्डवर्कवरती जास्त विश्वास ठेवतो. सो हे जंबल्ड सेंटेन्स आपण प्रॉपर ऑर्डरमध्ये ते ॲज अ ॲन्सर म्हणून लिहिलेले आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? इव्हॅल्युएशन. टीचर तुमचं इव्हॅल्युएशन किंवा तुमचं चेकिंग तुम्हाला कितपत समजलं कशा प्रकारे करू शकणार आहेत? टू एक्सप्रेस देअर ओपिनियन बाय एनरिचिंग अँड एक्सपांडिंग वोकॅब्युलरी. तुमची वोकॅब्युलरी किती वाढलेली आहे हे चेक करते. देन स्टुडंट्स इन्व्हॉल्वमेंट अँड फ्यू strategies such as fluency, listening, facial expression, intonation and eye contact. म्हणजे how the students will participate in a conversation or dialogue मध्ये विद्यार्थी कशा प्रकारे पार्टिसिपेट करतात त्याच्याकडे ऑब्झर्वेशन करतील. हाऊ आर देअर फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव. देन फ्लुएन्सी, ते असखलितपणे बोलतात का? इंटोनेशन. ऑल दिस थिंग्स विल बी जज्ड ऑर चेक्ड बाय युअर टीचर. इट इज अ इव्हॅल्युएशन. म्हणजे तुमची एक प्रकारची तपासणी असणार आहे. सो व्हॉट वी लर्न टुडे? आज आपण काय शिकलो? सो वी लर्न, स्टुडंट्स विल लर्न टू आस्क अँड आन्सर ॲप्रोप्रिएट. योग्य क्वेश्चन विचारल्यानंतर उत्तर द्यायला शिकलो. लॉजिकल म्हणजे थोडेसे तर्क करून. अँड टॅक्टफुल क्वेश्चन बाय थिंकिंग कोलॅबोरेटली. एकत्रित चर्चा करून आपल्या योग्य आयडियाज तुम्ही मांडायला शिकणार. दे विल लर्न टू पार्टिसिपेट मोर कॉन्फिडेंटली इन फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन. म्हणजे औपचारिक किंवा अनौपचारिक चर्चेमध्ये आत्मविश्वासाने तुम्ही सहभाग घ्यायला शिकलात. ओके. अँड यूज द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल. आणि योग्य इंग्लिश शब्दांचा उच्चार तुम्ही करायला शिकलेले आहात आजच्या व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स, आय होप
You might have liked this video. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.